स्वामी, मला असं वाटतंय की मी खूप हारली. अपेक्षा जास्त वाढल्यात आणि मला जे काही कार्य करायचं आहे ते माझ्याकडून व्यवस्थित होत नाहीत. स्वामी, मार्ग दाखवा. चुकतंय काहीतरी, पण समजत नाही नक्की काय चुकतंय. स्वामी, मार्ग दाखवा. सेवा केली, नामस्मरण केलं, त्या तात्पुरतं समाधान वाटतंय. परत नंतर अजून तेच चालू. डोक्यात विचारांचा साठासाठ. बोलायला कुणाला वेळ नाही आणि जे काही मनात चालू असतं ते विचारात डोक्यात घुंगत जातं. स्वामी, मार्ग दाखवा. कधी कधी असं वाटतं की स्वामी, जे काही नवीन गाणी वगैरे आलेले असतात की स्वामींचा संकेत असतो, स्वामी मी तुमच्यासाठी आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी. आहे स्वामी विश्वास तुमच्यावर. तरीसुद्धा मन कधीतरी विचलित असं होतं आणि मनामध्ये जास्त विचारांचा साठा होतो. अपेक्षा जास्त वाढल्या की विचार जास्त वाढतो आणि विचार वाढला की डोकं गुंगायला होतं आणि जे काही साधं जरी कार्य करायचं म्हटलं तरी खूप जास्त विचार करायला लागतो. एवढा विचार म्हणजे मी सांगू शकत नाही. आणि स्वामी, तुम्ही म्हणता अशक्यही शक्य करतील स्वामी. तुम्ही सांगितले सुद्धा, जिंकण्याचा मोह नसावा, हारण्याचं भीतीसुद्धा नसावी. स्वामी, शक्ती आहे तुमच्या पाठीशी आणि तुम्हाला ज्या काही वेदना होतात त्या वेदनेच्या गाठीसुद्धा सुटतील. तर तुम्ही म्हणता ना, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी, शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नेहमी असं वाटतं की आपल्या इतका विचार कोणी करत नसेल किंवा अशा गोष्टी बऱ्याच घडत असतात. माणसाच्या अपेक्षा वाढल्या की इच्छा वाढतात, इच्छा वाढल्या की मग माणसाला झोप लागत नाही आणि काय करू काय नाही सुधरत नाही. आणि ज्या वेळेस खूप जास्त काही करण्याचा प्रयत्न जातो, खूप म्हणजे विचार न करता काही गोष्टी करायला जातो, तर ते गोष्टी करायच्या सोडून भलतंच आपण काहीतरी करून बसतो आणि मग नंतर काय होतं, पश्चाताप होतो. अशा गोष्टी माणसाच्या आयुष्यात घडतात. स्वामी, त्या व्यक्तीला, माझ्यासारख्या ज्या असतील त्या सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन करा आणि सगळ्यांना सुखरूप जीवन कसं जगायचं याचंसुद्धा मार्गदर्शन दाखवा. स्वामी, तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत. ब्रह्मांड नायक आहेत म्हणून आम्ही आहोत. तुमचा जन्म, तुमचा हाच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचा ध्यास घेणं, तुमच्याशी पायावर लोटांगण घालणं, तुमचं नामस्मरण करणं. नामस्मरणामध्ये एवढी पॉवर आहे स्वामी तुमच्या, मी काय सांगू. पण कधी कधी असं होऊन जातं की काय करून काही नाही, मी पुन्हा पुन्हा बोलते, सुधरत नाही. पण अशा वेळेसुद्धा स्वामी तुम्ही आहेत मार्गदर्शन करायला, मला माहिती आहे. पण मला अजून जास्त मार्गदर्शनाची तुमची गरज आहे आणि तुमचा साथ, तुमचा आशीर्वाद, मी जे काही कार्य करते त्या त्या कार्याला तुमची मदत असणं, तुमचं अस्तित्व असणं माझ्यासोबत, जिथे तिथे पाठीमागे डोक्यावरती हात ठेवल्यासारखं नेहमी असणं, तुमची खरंच खूप गरज आहे. आजच्या या वर्तमान काळाच्या युगात, हे जे आत्ताचं जे जग आहे, तर या काळामध्ये सुद्धा स्वामींपेक्षा मोठं असं काहीच नाही असं मला वाटतं. कारण की जिथे तुम्ही आहात तिथे म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या चरणांशी, तुमच्या पायांशी यायलासुद्धा तुमचं बोलवणं लागतं. तुम्ही बोलवता तेव्हाच तुमच्या पायाशी येता आणि तुमची इच्छा होती म्हणूनच तर तुम्ही इथे आलात ना, माझ्यासोबत, माझ्या सोबतीला. मग स्वामी, तुम्हीसुद्धा बघताय मी काय करते ती, आणि माझ्या या कार्याला तुमच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज आहे. मी जे काही मेहनत करते, जे काही कष्ट करते, मला काहीतरी हवं आहे म्हणून करते. पण त्यात जर का माझ्या चुका होत असतील तर स्वामी तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन करा. कारण की मला असं मार्गदर्शन करायला किंवा असं म्हणजे भलतं कुणाला वेळ नसतो, कुणाला काही सांगायला. पण अशा वेळेसुद्धा असं वाटतं, हां, आपल्याला कुणीतरी सांगते. आणि आमच्या घरातून मी जे काही प्लॅटफॉर्म वापरते तर ते असं वापरणारं कोणी नाही. अशा गोष्टी घडतात स्वामी.
चला स्वामी, तुम्हाला मी माझ्या मनातलं व्यक्त केलं. आता स्वामी असा विचार करू नका की ही रडगाणं गातीय, हिचे प्रॉब्लेम्स मला सांगते. पण खरंच स्वामी, मला तुमच्या आशीर्वादाची खरंच खूप जास्त गरज आहे. ब्रह्मांड नायक आहात ना तुम्ही, मग दाखवा मला काहीतरी चमत्कार. श्री स्वामी समर्थ. भक्तवत्सल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. थँक्यू स्वामी, थँक्यू 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 स्वामी.